आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे आहे. भाऊ, कुठंतरी तुम्ही शहरामध्ये लोकसभा निवडणुकांना घेऊन नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकण्यासाठी तयारी करताय. दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते, त्यामध्ये उद्धव ठाकरे असेल की सुप्रिया सुळे, म्हणतात की जर का नितीन गडकरी महाविकास आघाडीमधनं येत असेल तर आम्ही त्यांना नागपूरची जागा देऊ. कुठंतरी यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. काय सत्य आहे त्यामध्ये? नाही, मला वाटतं नाराजीचा सूर वेगळा गोष्ट झाली, परंतु गडकरी हे भाजपा सोडून कोणत्याच पक्षाकडून कधी लढणार नाही हे मला तरी वाटते त्यांच्या स्वभावावरनं. मग आमच्या युतीतील नेत्यांना काय गरज पडली की त्यांना आमच्यामध्ये येऊन लढा म्हणायला? त्यांचं ते पाहत राहतील. त्यांनी गडकरींच्या विरोधात उमेदवार कसा द्यायचा ती व्यूहरचना महाविकास आघाडीची रचायला पाहिजे. आणि दुसऱ्याला सल्ला देण्यापेक्षा मला वाटते की आपण गडकरींना कसं पाडू शकू याचा जर त्यांनी विचार करून थोडं नागपूरकडे लक्ष दिलं तर महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल असं मला वाटतं. कुठेतरी नितीन गडकरीला ऑफर देऊनच एक प्रकारे काँग्रेसचा रोष ओढून घेतला अशी देखील एक चर्चा आहे. नाही, रोष नाही. आता कसं आहे, कोणाला स्टेटमेंट देत असताना आता त्यांची त्याच्यामध्ये काय भूमिका होती द्यायची ते मला नाही माहिती, परंतु मला असं माहीत आहे की 3 जणांची युती होत आहे आणि एक पक्ष लढणार आहे तिथे. तर मग त्यावेळेस 2 पक्षाच्या नेत्यांनी थोडा विचार करून तिथली परिस्थिती पाहून बोलायला पाहिजे असं मला वाटतं. सध्या काय स्थिती आहे नागपूर लोकसभेला घेऊन? काँग्रेसची काय भूमिका आहे? एक मजबूत आणि तगडा उमेदवार मिळावा अशी प्रयत्न पक्षाचा आहे. तुम्ही शहराध्यक्ष आहात. शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे निवडणूक लढवणं आणि मी निवडणुकीला सज्ज आहे. नागपूर हा भाजपाचा बालेकिल्ला नाही. इथून सातत्यानं काँग्रेस निवडून आलेली आहे. 4दा लगातार विलास मुत्तेमवार साहेब निवडून आलेले होते आणि त्याच्यानंतर मग 2दा गडकरी साहेब निवडून झाले. आता ज्या लाटेमध्ये त्यांना संधी मिळाली आणि येणाऱ्या दिवसांची परिस्थिती, 10 वर्षाचा कार्यकाळ निघून गेला आहे, मतदारांच्या मनात काय आहे हे अजून कोणाला ठाऊक नाही आहे. परंतु नागपूरची सीट, विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि मला वाटते इथे ज्या पद्धतीचं व्होट बँक आहे ते पाहता काँग्रेसला ही जागा काढणं काही अवघड नाही आहे. आणि यावेळेस कुठे नव्हते ते सर्व काँग्रेसशी एकजूट होऊन कामाला लागणार आहे आणि चमत्कार तुम्ही पाहून घ्याल. पक्षाची इच्छा होती की तुम्ही ताकदवर उमेदवार म्हणून मैदानात उतरावं, तशी तुमची क्षमता पण आहे. मी ताकदवर उमेदवार कोणीही उमेदवार आला तरी लढवणारा मीच आहे. जो उमेदवार काम करेल त्याच्यापेक्षा जास्त ताकदीनं मी काम करणार आहे, कारण की मी शहराध्यक्ष आहे, माझी जबाबदारी आहे आणि मी त्या जबाबदारीने मागच्या 10 वर्षात काम करून झालो. आपण पाहिलं असेल 5 वर्षात भाजपाची सत्ता असतानासुद्धा 2 लोक आम्ही निवडून आलो, 2 लोक थोड्या थोड्या मतांनी पडलो. यावरून नागपूरची स्थिती आपण पाहू शकता की काँग्रेसची व्होट बँक आहे. पक्ष म्हणतात की तुम्ही स्वतः लढावं निवडणूक. आता पक्षाला वाटत असेल की दुसरा कोणीच नाही म्हणून पक्ष म्हणत असेल, परंतु आता त्याच्यावर विचार चालू आहे. मला वाटते अजून 8-10 दिवस आहे, परंतु उमेदवाराची वाट न बघता आम्ही प्रचाराला लागलेलो आहोत. आमचं काम चालू झालेलं आहे ऑलरेडी. जातीय समीकरण बघता अभिजित वंजारी देखील एक पर्याय उमेदवार म्हणून विचार होत आहे. म्हणजे तेली, कुणबी, दलित आणि मुस्लिम असं जे जातीय समीकरण एक मजबूत बनतं म्हणून त्यांच्याकडे देखील एक पर्याय उमेदवार म्हणून बघितलं जात आहे. हो, तो विचार चालू आहे ना. आता पक्ष इथे लढवायचं म्हणून मागच्या नानाभाऊ आले होते. आता त्याच्यानंतर इथे कोणाला लढवायचं, काय सर्वे झाला आहे पक्षाजवळ, कोणाची नावं आली आहेत ते सर्व पक्षश्रेष्ठींना माहीत आहे. आता ते जे निर्णय देतील त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. नितीन गडकरी यांची जी प्रतिमा आहे की एक विकास पुरुष आहे किंवा शहरामध्ये ज्या प्रकारे त्यांनी प्रोजेक्ट राबवले, काय वाटतं तुम्हाला किती चॅलेंजिंग राहील ही निवडणूक? नाही, निवडणूक ही कोणतेही चॅलेंजिंगच राहतं, परंतु माणूस एकदा निवडून येतो, 2दा निवडून येतो, परंतु 3ऱ्यांदा एखाद्या वेळेस धोका होऊ शकतो. कारण की असं असतं की कितीही प्रतिमा असली तरी निवडून आलेल्या उमेदवाराकडनं लोकांच्या फार अपेक्षा असतात. आम्ही कोणते कामं केलेले आहेत. आता मतदार हा इंटेरियर भागामध्ये असतो, त्याला तिथले प्रॉब्लेम्स काय, गल्ल्या कुच्यातले, गावखेड्यातले हे प्रॉब्लेम्स काय, ते कितपर्यंत आपण सोडवले यावर सुद्धा निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. कुठेतरी असं वाटतं तुम्हाला की अँटी इन्कम्फन्सीचा फटका नितीन गडकरी यांना बसू शकतो या निवडणुकीत? मला वाटतं की एकूणच 10 वर्षाचा जो कार्यकाळ गेला
आणि या देशातली, नागपुरातली, महाराष्ट्रातली जनता डोळ्यानं पाहत आहे की काय होत आहे या राज्यात, तर कुठं ना कुठं सामान्य मनुष्याच्या मनात काही ना काही आहे. तो बोलून दाखवत नाही आहे, पण मतं देताना तो दाखवून देणार आहे हे शक्य. तुम्ही कॉन्फिडन्स आहे की काँग्रेसचा विजय होईल नागपूरमध्ये? अरे काँग्रेस इथे जिंकतच आली हो. काँग्रेस 4 वेळा खासदार लगातार मुत्तेमवार साहेब होते. आता तुम्ही सोडा, त्याच्यानंतर 10 वर्ष भाजपाची 5 वर्ष सत्ता आली. त्याच्यानंतर मी कसा काय निवडून आलो? नितीन राऊत कसे काय निवडून आले? बंटी शेळके 2000 मतांनी पडला. गिरीश पांडव 2000. आम्हाला तर डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे तर लोकांना आवडलं असतं एवढं, पण आम्ही निवडून आलो. याचाच अर्थ नागपुरातल्या जनतेच्या मनात काय आहे आपण जाणून घ्या. राहुल गांधी म्हणतात की जसं महाराष्ट्र हे नॅचरली काँग्रेसी राज्य आहे, तसं नागपूर शहर हे नॅचरली काँग्रेसी मतदारसंघ किंवा शहर आहे. बिलकुल तसंच आहे. आपण पाहाल ना, आतापर्यंतच्या निवडणुकींचे निकाल पहा. फक्त हा 10 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर नागपुरातले निकाल पहा तुम्ही, त्याच्यावरून आपल्याला समजून जाईल की हे नॅचरली काँग्रेसचं शहर आहे. तर होते काँग्रेसचे आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.